उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. पक्क्या सांगतोय सगळं आबा बहिर ऐकतय येगळं. रवी फास्टर बोलतोय मोकळ, रवी फास्टर बोलतोय मोकळ. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. खान बोकडाच अंग लाकडाच आप्पा मी जास्त मारतोय भारी. संख्या परशा पोर लई भारी त्यांचा काक 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 कारभारी. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला ताव मारतोय हनुमंतराव. इतभर खपली 9 हात डपली बक्कळ मारतोय भाऊ 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 भाऊ. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. आता जेवायचंय संख्या पक्के काय म्हणतो रे? काय म्हणतो यार राजा, काय म्हणतो तू? आता माझा गोष्ट झाला तर तू बोल रे, तू बोल रे. हायो अरे काय दिवाळीचा नका वाट लागली, का वाट लागली, माझी वाट लागली आता. अरे देवा तू थांबायचं नाही वय. हिला का दिवाळीचं लागा माझं कान बंद करून टाकलं. अरे का काय खरं काही? अरे का मला ऐकायलाच ना. हो मला ऐकायलाच ना. तू बोल रे, तू बोल रे. अरे भांडरा माझा मुजला या. अरे का मला ऐकायलाच ना का. अरे का काय करायचं? अरे परमेश्वरा, अरे का माझं काम झालं बरं का आता. आता का माझं काम झालं. येडा झालो का येडा मी लगा. मला ऐकायला ना पक्या. अरे जळू दे कापड माझे, मला ऐकायला ना ऐकायला. अरे देवा, अरे बाबा बाबा अप्पा काका भाऊ हनुमंतराव मेलो 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 मेलो. अरे का ऐन दिवाळीत मला का ऐकायला ना. मेलो रे बाबा. वाटूळ झालं माझं वाटूळ. मला कान ऐकायला ना. अयो काय करावं आता. ए लय झाली चेष्टा. त्या आबालाच कळलं ना आपण त्याची चेष्टा केली. लय बोंबलेल परत आपल्या नावानं सगळ्याच्या. बरोबर संख्या तुझं पका तू सांग त्यांना समजून. तूच काढ बाबा समजून. हो आबा आबा उठा. अहो आम्ही तुमची चेष्टा केली. तिच्या डोळ्याची वाईट चर्चा करते ती. पक्का काय म्हणते रे? फास्टर मग राजाला काय कळत नाही. राजा तुझ्या तर सारखा मी डोळ्यातच खुपतो या. बघतो तुझ्याकडे आता. आबा चला जाऊ द्या मोर द्या. चला आपण जाऊया आपाच्या घरी दिवाळी खायला. राजा तुला चप्पल खायची का दिवाळी खायची? दिवाळी खायची. दिवाळी दिवाळी मग चला चला होय, होय. खायला. खायचीच तयारी आहे. चला काय का जॉब माझ्या पाहिजे असतात. घाला पुढे. अप्पा 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 हाय का घरात? आज त्याची घरात अप्पा. पोरानो तुम्ही मला सांगा बैल कोले तुम्ही. मग आप्पाला काय केलंय ना. याचा अर्थ प्रत्येक माणूस हा बहिरा असतो. असं होय. म्हणजे आप्पा बहिरा. काय झालं बोंबलायला? अहो वहिनी आज दिवाळी आहे. शिमगा ना शिमगा. आणि म्हणूनच आम्ही का नाही सगळी दिवाळी खायला आलोया. मग दारात उभं काय या की घरात. तर क्या ए, तुम्ही. जाऊ दे. जाऊ दे. संख्या तुला का दिवाळी खायला मिळत नाही. एका बुक्कीतच पाडील. सोड मला संख्या सोड.
अरे तुम्ही लय वसवाशा करता आम्हाला काय कानवलं आणि लडू खायला मिळत नाही लय वसवास करतेस का वहिनी आप्पा कुठे गेले आंघोळीला गेले येते. अयो पोरानो आप्पा आंघोळीला गेले आंघोळीला. अरे आबा आंघोळीची ही खूण नाही काय आंघोळीची अशी खूण आहे. पक्या तो अजून झालेच का बस ह्याला बी आंघोळीच म्हणतात. हे आबा आपण दिवाळी खायला आलोय. अय आबा तुमच्या असल्या वागण्यानं खाया मिळायचं नाही. अयो म्हणजे ह्यांना अजून दिवाळीच केली नाही होय. सगळं बनवलंय. काय म्हणाले फास्टर? ते म्हणतोय दिवाळी आणा. काकी आणा की लवकर अजून काकांच्या जायचंय. हो आणते आणते. मी काय म्हणतोय हा? आपण हनुमंतराव भाऊंच्यात उद्या जाऊ. हा? पॉइंट आहे राजा म्हणजे उद्याचा बी दिवस निघला म्हणायचा आपला. टकली काकी फास्टर तुम्हाला टकली म्हणला. काय म्हणला? ए नाही बाबा नाही बोललो नाही बोलले. लय खमंग वास होतो या आमच्यात पण सावळाचा आवाज असा तू. ए पक्क्या अरे कसा खातोय नीट खाकी जरा. आमच्या नाही चकल्या करतच नाही. मला तर चकली लय आवडती. एक काम करा तुम्ही चिवडा लाडू करंज्या खा लय भारी खा. मी चकल्या हॅलो खाकी. आबा तो फास्टर आहे ना फास्टर मनुको काढून देतोय मनुक आणि तुम्हाला नुसता लाडू देतोय. हा रम्या हा दर खा हवल्यागत करते. करंजी का काय बाया? अरे अरे नीट खावा की जरा. ए पक्क्या जरा दा म्हणा खाकी. अरे ना मला चकल्या लय आवडतात पण आमच्या चकल्या करतच नाही. मला चकल्या लय आवडत्यात. मग काय कुत्रा माग लागल्यावर खातोस का? लय भारी वाटते. वा 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 वा. दरवर्षीप्रमाणे बिन बोलावता आलाय राव यावेळेस. आप्पा शेळ होईल म्हणून ताजी ताजी टेस्ट घ्यायला आलोय. लय भारी बर का. सुवर्ण वास कसला आहे माझ्या अंगाचा? किती सांगावं ह्या माणसाला काडीची अक्कल नाही. आप्पा अहो थोडं तरी ऐकत जावा. अरे ऐकतोय की पण हे वास कसला आहे? किती वेळा सांगितलं त्या दुकानात जाऊ नका. तिथला डुप्लिकेट माल असतो. पण माझ्यापेक्षा त्या दुकानदारावरच भरोसा. ह्यांचा इक आला इक. परश्या वाजलं बर का. संख्या आता वाजणार फटाकडे. वाजू दे खा. लय छान वास येतोय सुवर्ण. अहो घरात जरा लक्ष देत जा. मी पार टिकून गेली हो. यांचं घरात लक्षच राहत नाही अजिबात. काय करणार मी? अहो जाऊ देव काकी सणसुदे नका दिवाळीचं भांडू. ते काय नाही. उठण्याची पुढे घ्यायची त्या दुकानदाराच्या तोंडाला मारून यायची. थांबा मी आणते. पहिला पोरांनो लय सांगायचं घालू वास यायला लागले रे. आप्पा अभ्यासच करणार आम्ही. पोटच भरलंय आता आमचं. अरे आबा बास नाहीत म्हणत अंगाचा वास येतो वास म्हणतात आप्पा. काय वास वय येणारच. सुगंधी उठणं वासाचा साबण वासाचं तेल शास्त्र खमंग तेलातलं पदार्थ म्हटलं वास तर येणारच. काय फाटलं बरोबर आहे का? फास्टर अरे मान काढायला तोंडाला फास्टर चाय का मुक्कीच पाडी. देवा 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 वाटुळं झालं माझं ह्या पुढीनं. काकी आता काय झालं? ह्या माणसानं मला घरात ठेवायचं का नाही ठरवलं का काय? आता आणखी काय? संसार तरी कसा करू? वाटुळं झालं माझं. माझं नशीबच फुटकं. देवा कसला नवरा माझ्या गळ्यात बांधलाय. पुढचा जन्म मला बायचा नको. हे सुवर्ण अगं माझ्या अंगाचा घाण वास येतोय. तुला काय होतंय त्रास करायला? तुमच्या अंगाच्या वासाचा त्रास होत नाही मला. तुम्ही उठण्याच्या जागेवर हिंग फसले अंगाला. काय आप्पा एवढा फरक कळत नाही तुम्हाला? काय आप्पा ओळखीच्या म्हणजे कसं काय झालं आप्पा? आप्पा जावा परत आंघोळ करून या दिवाळीची डबल आंघोळ.
नाही 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 मी आता थांबतच नाही. तुम्हीच बघा कसा संसार करत असेल ह्या माणसाबरोबर. सुवर्णा माझ्या अंगाचा घाण वास येतोय, तुला काय एवढा राग येतोय? वास कशाचं काय आहे ना, मला काय करायचंय. पण त्या चकलीत हिंग म्हणून उठणं टाकलं मी, त्याचा त्रास होतोय मला. अरे काय झालं बघा बघा. हॅलो आप्पा कुठे पिप्पणी चॅनल जवळ या. दिवाळी निमित्त आपल्याला गोरगरिबांना मिठाईचे बक्षीस वाटप करायचंय. ठीक आहे या मग. काका साहेब नमस्कार. नमस्कार काय चाललंय, कसं आहे, बरं आहे सगळं? सगळं व्यवस्थित चाललंय. भाऊ तुम्ही दिलेलं साहित्य राहुल मी घरपोच दिलं. अजून काय द्यायचंय का भाऊ? आता काय करू, आपले आप्पा येतील आता. आप्पांना विचारू आणखी कोण राहिले असतील तर ते राहिलेले बॉक्सेस मिठाईचे आपण प्रत्येक घरोघरी नेऊन वाटू. सर्वांना घरपोच मिळाले पाहिजेत. बरोबर बसूया आपण इथे. बसून घ्या येतीलच आता येतीलच आप्पा. आप्पा येतीलच. गप्पा येतात रे आप्पा येतात. आले आप्पा बघा. गप्पा आप्पा आले आप्पा. या आप्पा. अहो तुमचीच वाट बघत होतो. या बोला भाऊ, काय म्हणताय? या गप्पा. नमस्कार. काय बसा 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 बसा. आप्पा हं. बरं झालं तुम्ही इथं आला. आपल्याला दिवाळीनिमित्त गावातल्या प्रत्येक घरामध्ये मिठाई पोचली पाहिजे. आता मगाशी तर हनुमंतराव म्हणले ते ऋषी आणि राहुल दोघं मिठाई वाटतात, तुम्ही काय म्हणताय? अहो ते वाटून आलेत ना. बर पण कोण राहिला असेल हा. तर आपण ते बघू. हा गावातलं एकही गोरगरीब घर सुटलं नाही पाहिजे. चला. त्यामुळे सगळ्यांनी वाटलं पाहिजे. चला जाऊया चला वाटायला. आपण बघूया. चला चला गप्पा हा. चला 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 चला. ऋषी ये पुढे चल. इथून सुरुवात करा लवकर. दमाने उतरा तिकडून, दमाने उतरा. इथून सावकाश जरा. दमाने या, दमाने. घे काका या बाहेर. तात्या नमस्कार. कशी काय दिवाळी? काय बरे बरी आहे का? दिवाळी केली का घरी? कशाची करणार, करून नंबर कशी बोल. बर बर काय घाबरू नका. हे बक्कळ भाऊ तुमच्याकडे बक्कळ पाठीचे. बर बर या. भाव असताना काय घाबरायचं नाही. नाही नाही तात्या हे या दिवाळी निमित्त चलो. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थांब रवी थांब. मी एक फोटो घेतो असे. या. आता भाऊ जरा थोडस बघा इकडे. ओके ओके चलो तात्या. चला चला रवी चल. पट आप्पा आता कुठे जायचंय? नाही बस एक लाईन घ्यायचं. वळीने घ्या सगळं. वळीने घ्या. वळीने घ्या. या काका ऐका. काका आहेत का काका? पकडा ना. या बाहेर. नमस्कार. नमस्कार. राहुल ही बॉक्स त्यांना दे. थांब फोटो घेऊ दे. एकच फोटो घेऊ दे भाऊ. जरा पट घ्या. राहू दे. दिवाळी निमित्त समोर बघा इकडे एकदा भाऊ इकडे बघा समोर. हा काका ओके चलो. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. चालायचं. चल रवी चल. हो विलास भाऊ या. नमस्कार नमस्कार. भाऊ कसा? ओके. या दिवाळी निमित्त हे पिशवी आणा पुढे. आपल्याकडून दिवाळी गिफ्ट. हे राजा एक फोटो काढ. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. भाऊ जरा हात लावा. एक फोटो घेतात ते फोटो घे. हा घे पटकन. तब्येतीची काळजी घ्या. चलो. हो चल. बाजूने या
इकडे एक द्या. काय देतो देतो एक मागे दिलं आता एक. बरं या. या बाहेर या. या दिवाळी निमित्त तुम्हाला बक्का भाऊकडून मिठाईचा बॉक्स. धन्यवाद. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. चला 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 पाय सोपा. चल चल तू पुढे चल. आप्पा आता या इथं घ्या. बोला कोण. कोण आहे घरात? या भाऊ. दिवाळी निमित्त हे मिठाईचं बॉक्स. तुम्ही एक खांबा तुम्ही एक द्या. त्यांना द्या त्या माणसाला द्या. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तब्येतीची काळजी घ्या. ओके चल चला, चल म्हणजे चला 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 चला. आप्पा कार्यक्रम वगैरे मिठाई वाटायचं मस्त. अहो समाधान वाटलं मला खरोखर समाधान वाटलं. नाही लय भारी झालं. बर बघण्यासारखं. आता मिठाई वाटून झाली सगळी. आता बाकीच्या पोरांना गेलं तरी चालेल ना. नमस्कार. चालतंय. हा या रे. बरं भाऊ कार्यक्रम एकदम व्यवस्थित झालेला आहे. आप्पा हनुमंतराव आता आपल्या घरी जाऊ आणि दिवाळी खाऊया पहिल्यांदा. चला चालतंय की चला 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 चला. अरे ऋषा भाऊ किती दिलदार माणूस आहे. अरे भावसारखा माणूस आपल्या गावात आहे, आपलं किती भाग्य आहे. अरे बक्कळ भाऊकडे बक्कळ पैसा आहे पण गमेंट अजिबात नाही. अरे बरोबर आहे भाऊंना पैशापेक्षा माणूस की महत्वाचे आहे. हो हो. हनुमंतराव यंदा काय दिवाळी जोर दिसत नाही. अहो कोरोनामुळं दुसरं काय. काल बाकी आप्पांच्यात पाठीची लय गंमत झाली. गंमत नाही भारी झाली काल पाक्याची. अहो आदर्शासारखं खाणं मग काय होणार दुसरं. घ्या की आप्पा. हो जरा. आप्पा घ्या. भाऊ मला वाटतंय बऱ्यापैकी सर्व लोकांना आपली दिवाळी भेट देऊन झाली आहे. नीट आठवून बघा कोण राहिलं नाही पाहिजे. कसं आहे हनुमंतराव पहिली ह्या गोरगरिबांची दिवाळी झाली पाहिजे. या बक्कळ भाऊकडनं बक्कळ पैसा आहे. अक्का जीसीबी घरापुढे उभा आहे. भाव तुमचं एकदम करेक्ट आहे पण माझ्या माहितीनुसार कोण राहिलं नाही. होय पण भाऊ मला वाटतं खर्च भरपूर झाला असेल. तर काय राव आप्पा. काय पण म्हणा भाऊ अख्खा गाव एकदम तुमच्या खुश आहे. अहो हनुमंतराव आपलं भाऊ सुखातच नाही दुःखात सुद्धा सगळ्यांची साथ देतात. एकदम बरोबर आहे. बरोबर. आप्पा काका हनुमंतराव तुमच्यामुळं माझ्या हातानं पुण्याचं काम होतं. अहो भाऊ त्या संख्या वर्षाला एवढं मोठं फटाकडे कशाला द्यायचं. कोणाच तरी घर जाळून ठेवायची ती. जाऊ द्याव काका संख्या परिचय ही आपलीच पोर येते. सांगाल त्यावेळेला हाकेल उभं राहतात. त्याला मोठं फटाकं दिलं तुम्ही. अहो ती पोरं कुणाच्या पण तांगड्यात उडावतील. त्याला पोरं काढणार नाही पुरं काढणार नाही. ती उन्हाळ पोर आहे. ती कशी अनेक होईल. तुम्हाला माहित आहे का मी पक्याला मोठे फटाकडे देत होतो. ती घाबरते मला म्हणते मला टिकले दे टिकल्या. भाऊ वाजवत त्याला टिकल्या त्या तिथं वाजवते एक पारावरती. आप्पा घ्या की राव काय लाजताय काय. हनुमंतराव घेतो भाऊ घ्या की राव. ऐका की मी काय म्हणतोय आमच्या घरी कधी येणार तुम्ही फराळ करायला. आप्पा हा फराळ करायला आम्ही उद्या पण येतो. बर पण त्या पक्यासारखी काय आमची हालत करू नका. एकदम बरोबर आहे. नाही हो भाऊ ती पत्या माहिती ना कसा येणार आहे ती. हाय की माहिती. नाही तुमचं नाही काय होत. उद्या नक्की यायला पाहिजे. मग उद्या येतो. चालेल. जाऊ अगं हे ऐकलं का चहा ठेव जरा. काकासाहेब चिवड्या चकल्या एकदम मस्त खुसखुशीत झाल्या फर्स्ट क्लास. बरोबर आहे. एक नंबर झाले. काका साहेब काय आचार्य बोलवलं होतं काय. नाही हनुमंतराव आमची घरची सुग्र नाही. बघितलं का भाऊ त्याला म्हणायचं घरी हाताची चव कसं लागतंय. अहो हाताची चव आहे ती काकासाहेबांच्या तब्येतीवरच कळतंय की आपल्याला. मी काय सांगायला पाहिजे का. एकदम बरोबर आहे. ए गुरु कस काय टिकल्या मोठं फटाक वाजवलं नाही का दिदी. मोठं फटाक वाजवलं भासतं आपल्याला आहे का नाही. म्हणून आपल्या टिकल्या वाजवायच्या. टिकल्या आहे का नाही दिदी आहे का नाही. तू वाजव टिकले ना. ए काय रे काय टिकल्या वाजवते मग माळाव. ए लांबले लांब हे लांबले भ्या वाटतं मला. लांबले अरे लांब तर मला भ्या वाटतं बाबा. अरे चल इकडे मोठं फटाक वाजवत नाही काय. आमच्या मध्ये लहान टिकल्या वाजवायच्या आहे का नाही. म्हणून मी टिकल्या वाजवतो. कसं वाटतं आपलं टिकलेच बरं आहे का नाही.
ए पक्या अरे बारक्या पोरांसारख्या टिकल्या काय वाजव तुम्ही मोठे फटाकडे वाजव. नको बाबा आपल्याला बिहायला वाटतं बाबा टिकल्याच बरे आपल्या काय तिथे बरोबर नाही हा बारक्या पोरांनी बारक्या टिकल्या वाजवायच्या. ए पक्या हा टिकल्या काय वाजवत बसलाय बारक्या पोरागत मग असलं फटाकडे वाजव वाटतं. ए नको बाबा मला भ्या वाटतं कारण आमची आई म्हणती मोठं फटाकडं वाजवायचं नाही टिकल्याच वाजवायच्या. हे पक्या अरे बारकी बारकी पोरं वाजवती ती आणि तू काय घाबरतोय अरे माळ लाव माळ अक्की. नको नको आज तुळशीची लग्न आहे ती तुळशी लग्न झाले की नाही की मला पोरगी बघायची आणि मला जर भाजलं भिजलं तर मला पोरगी कोण देणार माझं लग्न होणार नाही त्यापेक्षा नको बाबा. फास्टर पिटून आणि पिटून फास्टर नको बाबा मला भाजल बाबा हे पक्या अरे किती घाबरतोयस अरे मला सांग आपण अगोदर आलोया का हा फटाकडा अगोदर आलाय. आपण ए पक्या ह्यो कालचा फटाकडा आणि तुला वाजणार आहे होय. ए टक्क्या अरे होते ना इथून अशी फटाकडा पेट लोक चल होट. हे पक्या अरे सोपं आहे हे बघ आशीर्वाद खोडायची लांब लावायचं पळायचं. ए पक्या अरे उठ. ए टक्क्या उठतो काय हे पोरांनो उठवायला पक्या चल 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 अरे चल तुम्हाला बाजून चल तुम्ही मागे जावाय जरा. काय नाही होत. लाव तू नाही लागला लाव 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 अरे लागला लागला अरे लागला किती घाबरतंय. तुम्हाला माहिती ना मी भीती म्हणून काय नाही होत संख्या फास्टर अरे मागो मागो काय म्हणाला माग सर भाऊनी ही कपडे आणि दिवाळीचा बाजार दिलाय. आता ह्यो आबा ना माग हटत नसतो. ए आबा खाली बघ खाली खाली बघ. अरे मस्तरातलं धोतर दिलंय भाऊनी मला बारीतलं. मागायचं मग माझी मागायचं काय म्हटला. अरे ह्यो माग सरणार आबा नाही. बाबा फटाकडा फटाकडा काय म्हणला फटाकडं. अरे भाऊ देतो तर मला डिगभर फटाकडं वाजवायला. मी काय बारीक आहे फटाकडं वाजवायला. अरे आब्या ओ आब्या ए फास्टर अरे बोंबलाय काय झालं आता काय शिमगाय वे. अरे दिवाळी आहे दिवाळी अरे सगळी बारकी बारकी पोरं मोठी माणसं फटाकडे वाजवती आणि तू बोंबलते हट त्याच्या. ए आबा अरे माग हो माग काय म्हणला माग हट. अरे बाहूंची साथ आहे ना मला तोपर्यंत ह्यो आबा माग हटत नसतो. माझ्या दिवाळीचा पार शिमगा करून टाकला. आता तुला सुट्टीच नाही देत. तर मंडळी कसा वाटला आजचा भाग. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. पक्या सांगतोय सगळं आबा बहिर ऐकतोय येगळं. रवी फास्टर बोलतोय मोकळ रवी फास्टर बोलतोय मोकळ. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी. खान बोकडाचं अंग लाकडाचं आप्पा मी जास्त मारतोय भारी. संख्या परशा पोर लई भारी त्यांचा काक 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 कारभारी. उन्हाळ पोर भन्नाट गावकरी एक गोष्ट सांगतोय न्यारी.